नमस्कार, मी प्रियंका बनिया आणि आपण पाहत आहात प्रथम न्याय. मित्रांनो, काही दिवसापूर्वी नवघर येथील जे अग्निशमन दल आहे तेथील जे फायरमॅन आहेत संजय म्हात्रे यांनी एका 5 वर्षीय मुलीवर जो आहे अत्याचार केला होता. ही जी पूर्ण घटना आहे ह्याचा खुलासा जो आहे शिवसेनाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गुटमधील माजी नगरसेविका नीलम ढवण यांनी जो आहे केला होता. आता आपल्यासोबत जे आहेत ते जोडल्या गेलेल्या आहेत, तर त्यांच्याशीच विचारूया नेमका मुद्दा काय होता. मॅडम, जे नवघरमध्ये जो 5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला त्यावर तुमचं काय म्हणणं? नवघरवरील जो अत्याचार झाला तो मला वाटतं गुरुवार शुक्रवारी काहीतरी झालं, पण शुक्रवारी त्यांच्या ऑफिसमध्ये फायर डिपार्टमेंटला सगळ्यांना ते कळलं होतं आणि मला शुक्रवारी रात्री हे कळल्याबरोबर मी 10 वाजता फायर स्टेशनचे मुख्य प्रमुख आहेत बोराडे साहेब, त्या बोराडे साहेबांशी संपर्क साधला. त्यांच्याकडूनही तीच माहिती मिळाली आणि त्यानंतर मी त्यांना सांगितलं की आम्ही सोडणार नाही, तुम्ही त्याला अटक करा किंवा त्याच्यावर गुन्हा दाखल करा आणि त्याला याच्यातून सस्पेंड करा, नाहीतर मग आम्ही सोडणार नाही. तर ते म्हणाले ठीक आहे, मी माझ्या वरिष्ठांना ही न्यूज सगळी देतो आहे आणि त्यानुसार वरिष्ठ त्यावर निर्णय घेतील म्हणून. म्हटलं ठीक आहे. मग मी इन बिटवीन 2 परत शनिवार रविवार आला होता, त्याच्यामुळे सोमवारी मी लेटर सबमिट केलं आणि सांगितलं की अशा या नराधमाला जास्तीत जास्त शिक्षा, गुन्हा दाखल होऊन शिक्षा तर झालीच पाहिजे आणि त्याचबरोबर त्याच्या सेवेतून त्याला निलंबित करण्यात यावं, कायमचं निलंबित करण्यात यावं अशी मी मागणी केली होती. मॅडम, जे संजय म्हात्रे आहेत त्यांचा हा जो गुन्हा बाहेर आला त्याच्यानंतर त्यांना निलंबित करण्याच्या आधी जे आहे त्यांचं ट्रान्सफर झालं, तर तुम्हाला असं नाही वाटत की जी नगरपालिका आहे कुठे ना कुठे या गोष्टीकडे दुर्लक्ष करते? बरोबर आहे. त्यावेळी त्यांनी कदाचित ही गोष्ट दाबण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे 2 दिवस झाले तरी त्यांनी हे केलं नव्हतं. जेव्हा माझं पत्र गेलं त्यानंतर त्यांची हालचाल सुरू झाली आणि त्यांनी सगळ्या गोष्टी सुरू केल्या की त्याला निलंबित किंवा सगळ्यांनी मीटिंग घेतली, निलंबित केलं. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी देखील आम्ही पोलीस स्टेशनला एक लेटर दिलेलं होतं. मग 2-3 दिवस नक्कीच पालिका याविषयी एक शांत का होती यावर प्रश्नचिन्हच आहे. आणि तुम्हाला जो हा पूर्ण मुद्दा आहे त्याच्याबद्दल कसं कळलं? मला एका व्यक्तीचा फोन आला आणि त्या व्यक्तीने म्हटलं असं असं काहीतरी घडलं आहे, तर त्याची माहिती घ्या म्हणून. तर मग ठीक आहे, मी ताबडतोब म्हणूनच बोराडे साहेबांना फोन करून त्यांच्याकडून ही सगळी मी त्यांनाही माहिती विचारली, तीच निघाली आणि त्याच्यामुळे ते कन्फर्म झालं की ही घटना घडलेली आहे. कारण बोराडे साहेबांनी जेव्हा त्यांना कळलं त्यावेळी सगळ्या त्या स्टाफची एक मीटिंग घेतली. जो व्हिडिओ व्हायरल झाला होता तो व्हिडिओ देखील तिथल्या सगळ्या लोकांनी बघितला, त्या स्टाफकडे होता आणि त्यानंतर मात्र एक आहे की त्या सगळ्या लोकांनी सांगितलं की यांना सोडायचं नाही, यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्यानुसार मग माझं लेटर पण गेलं. शनिवार रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे सोमवारी त्या गोष्टीला पूर्ण हे मिळालं. त्यांची जी ही केस बाहेर आली त्यांच्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आलं, परंतु त्याच्या पुढे त्यांच्यावर काय कारवाई करण्यात आली असं तुम्हाला काही माहिती पडलं? हां, निलंबित करण्यात आलं म्हणजे चौकशीसाठी निलंबित करण्यात आलं. म्हणजे त्यामध्ये त्यांना 50% पेमेंट मिळतंच, परंतु त्यांना पूर्णतः निलंबित करण्यासाठी देखील आम्ही पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधला. तर त्यांनी आता पालिकेची एक टीम कमिटी हे केली आहे, त्यांचा पूर्ण अहवाल तयार करून त्यानुसार त्यांचं निलंबन करण्यासाठी कमिटी स्थापन केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, एवढं सगळं करण्याची गरजच नाही. त्या आरोपीने स्वतः सगळ्यांच्या समोर बोराडे साहेब स्वतः सांगत होते की आम्ही त्याला घेतलं, आम्ही समोर घेतल्यानंतर त्याची जेव्हा शहानिशा केली त्याने कबूल केलं आहे, केलेला गुन्हा देखील त्याने कबूल केलेला आहे. त्याच्यामुळे एवढं सगळं आता हे करण्याची काही गरज नाही ना. त्यामुळे ताबडतोब त्यांच्यावर कारवाई होणं क्रमप्राप्त होतं. परंतु ठीक आहे, 2 दिवस सुट्टी असल्यामुळे कदाचित ते पुढे ॲक्शन झाली नसेल आणि सोमवारनंतर माझं पत्र गेल्यानंतरच या गोष्टीला चालना मिळाली. जे संजय म्हात्रे आहेत त्यांच्याबद्दल एक गोष्ट खूप बाहेर येते की त्यांना जो आहे एक अर्धांगवायूचा आजार होता, परंतु तरी देखील ते जे आहेत कामावर रुजू होते, फक्त हजेरी लावण्यापुरती ते कामावर येत होते. तर या गोष्टीवर कधी नगरपालिकेने किंवा तिकडच्या अधिकाऱ्यांनी लक्ष नाही दिलं? नाहीच दिलं असणार ना, म्हणून तर तो कामावर होता आणि कामावर पण होता. दुसरी गोष्ट, ही गोष्ट वेळोवेळी त्याने त्या मुलीशी केलेली आहे.
त्यावेळी ज्या रिक्षाच्या मध्ये पण हा प्रकार घडला, त्या रिक्षा चालकाने वेळोवेळी त्याला समजवलेलं होतं, तिथल्या लोकांनी त्याला समजवलेलं होतं, तरी तो ऐकत नव्हता. याचा अर्थ काय? याला तर फाशीची शिक्षा दिली पाहिजे. यांची मनमानी अशी कशी होऊ शकते? एवढं तयारी यांची कशी होऊ शकते? तुम्ही असेच वेगवेगळे जे आहे सामाजिक कार्य करत असता. ह्या गोष्टीला आत्तापर्यंत मीरा भाईंदरमध्ये एकानेही जो आहे खुलासा केलेला नव्हता. तुम्ही अशा कामांसाठी अग्रेसर आलात, यापुढे देखील तुम्ही अशी कामं करणार आहात? नक्कीच. मी समाजसेवेच्या माध्यमातून नेहमी कार्यरत असते आणि अशा गोष्टींना तर आम्ही थारा देणारच नाही. ज्या पद्धतीने पुण्यामध्ये स्वारगेटची जी कहाणी झाली, त्या स्वारगेटच्या परिस्थितीवर जसं सगळ्यांनी अगदी उचलून धरलं आणि त्याला फास्ट ट्रॅकवर त्याचं तो कोर्ट हे चालावं, याच्यासाठी देखील हे केलेले. आम्ही तीच मागणी करणार आहोत की फक्त पुण्यापुरतं किंवा याच्यापुरतं मर्यादित न ठेवता जिथे तिथे अशा घटना घडतील त्या फास्ट ट्रॅकवरच या सुनावणी याची झाली पाहिजे आणि ताबडतोब त्या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे. वर्षानुवर्ष यांच्या केसेस चालू राहतात आणि वर्षानुवर्ष केसेस चालू राहिल्यामुळे जे आरोपी असतात ते त्यांचे आय विटनेस असतात, त्यांना फोडलं जातं, आय विटनेस बदलतात आणि त्याच्यामुळे आरोपी असे मोकाट सुटले जातात. त्याच्यामुळे अशा कुठच्याही घटना असतील तर त्या फास्ट ट्रॅकवरच घेण्यात याव्या आणि जास्तीत जास्त कठीण जेव्हा शिक्षा एखाद्या आरोपीला मिळेल तर दुसरा त्याच्यातून शाणा होईल. हे आपल्याकडे घडतच नाही आहे. तेवढ्यापुरतं वाह केलं जातं, तेवढ्यापुरते 4 बोंबा मारल्या जातात आणि नंतर पुन्हा जैसे थे. आज किती ठिकाणी घटना, अशा बदलापूरची घटना झाली, बाकीच्या झाल्या, किती घटना घडल्या. काय केलं सरकारने या संदर्भात? कुठचंही सरकार असू देत, आम्हाला कुठचंही असलं नाही, तो सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार पाहिजे आणि त्यांच्याविषयी त्यांना आपुलकी असली पाहिजे. आणि त्या संदर्भात आम्ही ही देखील आता मागणी करणार आहोत. मुख्यमंत्री असू देत, आपले इथले मंत्री असू देत, मंत्री महोदय, आपले 106चे सरनाईक साहेब असू देत, त्यांच्याकडे हीच मागणी करणार आहोत की ज्याप्रमाणे पुण्याची घटना घडलेली आहे त्याच्यासाठी जसं तुम्ही नियम लावताय तोच नियम आपल्या मीरा भाईंदरसाठी लावावा. जसं की आपण पाहिलं, मॅडमचं असं म्हणणं आहे की संजय म्हात्रेसारख्या नराधमांना जी आहे ती फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तसेच मीरा भाईंदरमध्ये ज्या अशा घटना घडतात त्या कुठे ना कुठे थांबल्या गेल्या पाहिजेत. तसंच मॅडमनी असं देखील सांगितलं की अशा अजून सामाजिक कार्यामध्ये जे आहेत ते अग्रेसर राहणार आहेत, अजून जे आहेत ते लोकांसाठी कार्यरत राहणार आहेत. अशाच नवीन खबरा पाहण्यासाठी पाहत रहा प्रथम न्याय. मी प्रियंका बनिया, कॅमेरा पर्सन गौरी पवारसोबत.